नमस्कार. आज आपण इयत्ता दुसरी नवीन अभ्यासक्रम इंग्रजी विषयामधील 1.2 बॅक टू स्कूल ही ॲक्टिव्हिटी कशी करायची पाहणार आहोत. यापूर्वी आपण वर्ड बँक, मेक सेंटेन्स अँड वेलकम सॉन्ग ह्या ॲक्टिव्हिटी देखील पाहिल्या. आता आज पेज नंबर 4 वरील बॅक टू स्कूल ॲक्टिव्हिटी नक्की घ्यायची कशी आणि करायची कशी पाहूयात. ही ॲक्टिव्हिटी करण्यापूर्वी इथं सांगितलेलं काय आहे ते बघूयात. फॉर द टीचर, की शिक्षकांनी किंवा पालकांनी मुलांकडून काय करून घ्यायचं आहे. गिव्ह मोर एक्सपोजर टू द चिल्ड्रन टू कम्युनिकेट. मुलांना एकमेकांशी बोलण्याची जास्तीत जास्त संधी द्या, जेणेकरून त्यांच्या मनातील भीती निघून जाईल. त्यानंतर एंगेज द चिल्ड्रन इन सिमिलर कॉन्व्हर्सेशन. हे कॉन्व्हर्सेशन दिलेलं आहे, हे मुलांना वाचून त्यांना एकमेकांशी कॉन्व्हर्सेशन म्हणजे बोलायला सांगायचं आहे. मग हे कॉन्व्हर्सेशन तर सांगाच मुलांना, पण सोबत आणखी सरावासाठी एक्स्ट्रा कॉन्व्हर्सेशन देखील तुम्ही छोट्या छोट्या 4-4, 5-5 ओळींचं देऊ शकता, जेणेकरून त्यांचं इंग्रजी संभाषण आणखी सुधारेल. आणि इथं काय सांगितलेलं आहे, प्रमोट द चिल्ड्रन टू स्पीक अँड इनेक्ट. मुलांना इंग्रजी बोलण्याला तर प्रोत्साहित कराच, पण योग्य हावभावासहित करा, जेणेकरून त्यांना त्यातून आनंदही मिळेल आणि इंग्रजी शब्द देखील मुलांना जड जाणार नाहीत. आता हे कॉन्व्हर्सेशन जे आहे याचा सराव मी माझ्या मुलांकडून करून घेतलेला आहे. मुलं छोटी आहेत, त्यांचं काही सर्व पाठ झालेलं नाही, पण जेवढं झालेलं आहे ते छान हावभावासहित मुलं माझी करतात. राहिलेले शब्द जे वाक्य आहेत मी बोलेल, मुलं माझ्या मागे म्हणून हावभाव किती छान करतायत आपण पाहूयात. लेट्स स्टार्ट. लिसन अँड प्रॅक्टिस. उभ्या राहा. शौर्य गो बॅक. रिथ्वी गो बॅक. मागे सरका थोडंसं. अरे खाली सरका जरा, थोडं खाली सरका. चला, हा आहे शौर्य. इकडे बघ शौर्य. हाय शौर्य, हाय कर. हाय राजवर्धिनी. हां, आता हा आहे शौर्य, ही आहे राजवर्धिनी. इथं जे कॉन्व्हर्सेशन सांगितले हे दोघं प्रेझेंट करतायत. बाळानो, जसे हावभाव सांगितलेत त्या पद्धतीनं करायचं. लेट स्टार्ट. Welcome back to school. I am so happy to see you again. Did you enjoyed summer vacation? Enjoy summer vacation? Yes. Yes, I am enjoyed A lot. a lot. What about you? What about you? तूच म्हणायचं शौर्य आता. I went I went my uncle's village my uncle's village in Konkan. in Konkan. राजवर्धिनी तू म्हण. I visited I visited Tadoba. Tadoba. I saw I saw tigers there. tigers there. तू म्हण. That's great. That's great. तू म्हण. Let's go Let's go to our classroom. to our classroom. व्हेरी गुड. या कम बॅक. चला बघा, इथं कॉन्व्हर्सेशन दिलं होतं, मी एकदा थोडक्यात वाचून दाखवते. रोहित सेज हाय सोनल. सोनल सेज हॅलो रोहित, हाऊ आर यू. रोहित सेज आय एम गुड. वेलकम बॅक टू स्कूल. सोनल सेज आय एम सो हॅपी टू सी यू अगेन. रोहित सेज, हे दोन टिंब म्हणजे सेज. मी टू. डिड यू एन्जॉय समर व्हॅकेशन. सोनल सेज येस I enjoyed a lot. What about you? Rohit says, I went to my uncle's village in Konkan. Sonal says, I visited Tadoba. I saw tigers there. Rohit says, that's great. Sonal says, let's go to our classroom. हे छोटंसं संभाषण होतं, कॉन्व्हर्सेशन होतं. माझ्या विद्यार्थ्यांना इथंपर्यंत जमत होतं. हे 4 ओळी शेवटच्या राहिल्यात, ते काही 1-2 दिवसात होऊन जाईल. मुलं लहान आहेत, हळूहळू होईल. अगदीच मुलांना हेच कॉन्व्हर्सेशन पाठ करायला सांगावं असं काही नाही. याच्यासाठी माझ्याकडे एक्स्ट्रा पर्याय उपलब्ध आहे. ही माझी इंग्रजी भाषा अभ्यास पुस्तिका आहे, जी की मी 1ली-दुसरीच्या मुलांसाठी बनवलेली होती. याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत. काय काय आहे आता सांगण्यापेक्षा इथं मी दिलेलं आहे. बऱ्याच जणांपर्यंत माझं पुस्तक देखील पोचलेलं आहे. आज हे सांगण्याचं आवर्जून कारण म्हणजे इथं पुस्तक ऑर्डर करायचं असेल तर इथं नंबर आहे, की याच्यामध्ये असे छोटे छोटे कॉन्व्हर्सेशन जे की आपल्याला इथं सांगितलेलं आहे बघा. एंगेज द चिल्ड्रन इन सिमिलर कॉन्व्हर्सेशन. इथं मी काय केलेलं आहे, गेल्या वर्षी 1लीचा पण सिलेबस बदललेला, नवीन अभ्यासक्रम होता आणि पुस्तकात फक्त अशी चित्र दिली होती आणि या चित्रांवरून सांगितलं होतं की मुलांना कॉन्व्हर्सेशन करायला तुम्ही शिकवा. मग हे छोटे छोटे कॉन्व्हर्सेशन मी इथं तयार करून दिलेले आहेत. इथं तुम्हाला नावंसुद्धा दिसतील बघा, माझ्या शाळेतल्या मुलांची आहेत. शर्यू, रिथवी, ओवी, शर्यू, राजवीर हे माझेच विद्यार्थी आहेत. कॉन्व्हर्सेशन हे मी तयार केलेलं होतं. मग मुलांना एक्स्ट्रा सरावासाठी तुम्ही हे कॉन्व्हर्सेशन देखील देऊ शकता. माझे विद्यार्थी हळूहळू आता रोज एक कॉन्व्हर्सेशन सराव करतील आणि त्याचा व्हिडिओ जमेल तसा आम्ही
अपलोड करत राहू. तुम्हाला हवं असेल तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, लेट्स गो बॅक. आणि सांगायचं काय आहे की तुम्ही हा धडा फक्त म्हणजे याचा मोटिव्ह काय आहे, उद्देश काय आहे मेन ह्या लेसनचा, की मुलांना इंग्रजी बोलतं करा, इंग्रजी संभाषण त्यांचं आत्मविश्वासपूर्वक त्यांना जमलं पाहिजे. याच्यासाठी छोट्या छोट्या 4-4 ओळींचं सुरुवातीला कॉन्व्हर्सेशन द्या, हळूहळू मोठं द्या, त्यांच्यात आत्मविश्वास येऊ दे, त्यांना त्या इंग्रजी बोलण्याचा आनंद मिळू दे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कॉन्व्हर्सेशन करताना मुलांना ह्या गोष्टींचा अर्थ माहीत असला पाहिजे. अर्थ माहीत नसेल तर ह्या कॉन्व्हर्सेशनला काही अर्थ राहणार नाही. मातृभाषेतून शिक्षण घेतल्याचा फायदा आहे की आपली मातृभाषा आली की इतर कितीही भाषा, वेगवेगळ्या भाषा मुलं छान शिकू शकतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये पुढचा नवीन घटक घेऊन. तोपर्यंत कॉन्व्हर्सेशनचा सराव करा. तुमचे कॉन्व्हर्सेशन आपला जो राज्यस्तरीय व्हॉट्सॲप ग्रुप आहे ज्याच्यावर मी घरचा अभ्यास पाठवते, त्याच्यावरती मला विद्यार्थ्यांचे कॉन्व्हर्सेशन शेअर केले तर मी माझ्या यूट्यूबला ते अपलोड करेन, जेणेकरून सर्वांना त्याचा आनंद भेटेल. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.